फक्त जिवंत राहणे गरजेचे नाहीये. कुठल्या प्रकारचा जीवनस्तर आपल्याला मिळालाय हेही बघायला हवं. ज्या जीवनात ना अधिकार आहे ना सन्मान आहे, मग असं जगण्यापेक्षा मरण बेहत्तर आहे. जगा, पण सन्मान आणि अधिकाराने जगा. ए 4-4-4. आनंद दादा, आम्ही तुझ्या संग नाही खेळणार. तू लई चिडकेपणा करतोस. म्या चिडकेपणा नाही करत, तू मसनीच खेळायला नाही येत. बघ काय बोलतोय. तू सोड ग त्याला, तू ठेचा वाट बघू. आमसनी खेळता येतंय, पण तुला बेमानी करायला चांगलं जमतं. लय भांडलात आता. चला गप बसा. हे ठेव तिकडं. वय आई. आई, भीम कुठं आहे? इकडच तर. नाही, बाबांच्या माग माग गेला, पण त्याला पण लय येळ झाला. अरे कुठे गेला? आज त्याला केस कापून घ्यायचे होते. तू जा लवकर शोधून आण. काल त्यानं जे काही पाहिलं त्यामुळे तो आधीच घाबरलाय. जा जा लवकर जा. वय वय. ताई, म्या जरा फिरून येते. थोडा वेळ थांब की, म्या बी येते संग. स्वयंपाक तर तयार आहे, म्या बी फिरीन की तुझ्या संग. तुम्ही कालच म्हणत होता ना पायाचं दुखणं चालू झालंय म्हणून. वय ते जरा रात्री धरणं. आत्या, ठेचा बनवून झाला का मी पायाचं मालिश करून देईन. वय वय ताई, तुम्ही घरलाच थांबा. मी येते जाऊन. आराम करा. वय जा, पर लवकर ये. हा, त्याचं कसं आहे, उन्हात फिरल्यावर थोडा फरक पडतो. येते म्या. बर बर. हे ऐक ना, तू भीमला बघितलं? हो, तू शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भेटला होता. काय झालं? त्या लोकांनी आपल्याला बघितलं तर गोंधळ होईल. मला फरक नाही पडत. मला तर त्यांची भीती नाही वाटत. फरक पडतो. तू आमासनी भेटते, आमच्या संग बोलते. हे त्यासनी कळलं तर गावातनं तुला आणि तुझ्या घरच्यांना हाकलवतील. सेठजी, आता जाईत ना. ए ऐक इकडे. काय बोलत होतास तिच्याशी? बोलत? त्या वरच्या समाजाच्या मुलीशी उभं राहून काय बोलत होतास ते सांग आधी. बोलत कुठं होतो? मी आता फकस्त जात होतो तर ती थांबली म्हणून मी बी थांबलो. आता म्या वाट तर अडवू शकत नव्हतो ना. आता मी जाऊ. चल चालता हो. सेठजी, अहो ही लोक आहेत ना आपल्या जातीच्या पोरी. तुम्हाला कळलं ना, काहीतरी करावं लागेल आपल्याला. बघूया यांना. आता जाऊया, लोक वाट बघत असतील. ओय, वाचलो. आता भीमला कुठं शोधू म्या? तो जंगलाकडे तर गेला नाही ना? या प्रथांच्या विरोधात आवाज उठवायला प्रयत्न कर. आपल्या जातीतला एक बी माणूस समद्या जगामध्ये त्या वाटेवर दिसला तर आपली लढाई अपूर्ण राहील.
अनमन काय करतोयस तू? येडा झाला की काय? कशा पायी फोडतोयस? याचं पैक तुझा बाप देणार आहे वय? वय देतील बाबा पैक. तुम्ही एकदा विचार करून सांगा, तुम्हासनी मनापासून नाही वाटत की ही मडकी फुटली पाहिजेत आणि झाडूला आग लागायला पाहिजे, ज्यांनी तुम्हासनी गुलाम बनवून ठेवलाय? वय आम्हासनी हेच वाटतंय. अरे आमच्या वाटण्यानं काय होणार आहे? त्या वाडीमुळे आमचं आयुष्य चालतंय आणि हा झाडू आणि या मडक्याशिवाय आम्ही त्यांच्या वाडीत नाही जाऊ शकत. हा मग नका जाऊ ना ते वाडीत. कसं नाही जायचं? आणि आम्ही मेलो तर आमच्या बायका पोरांचं काय? तू अजून लहान आहेस भीमराव. जेव्हा जबाबदारीचं वजन वाढल ना तेव्हा समजल तुला. लहान आहे पण समजतं. बाबा सांगतात की प्रत्येक गोष्टीला एक पर्याय असतो. तुम्ही त्या वाटेवर जाणं बंद करा, नाहीतर तुम्हासनी हे झाडू आणि मडकं घेऊन मन मारून जावं लागतंय. अनमन, मग नवीन वाटा बनतील. भीमराव तू आता लहान आहेस, तुला ठाव नाही. ही सामाजिक रचना लय गुंतीची आहे, गुरपटलेली आहे आणि त्या रचनेला तोडणं लय कठीण आहे बाबा. कुठून तरी चालू करावं लागलच ना. प्रथेच्या नावावर येऊ तुम्ही कवपत्र सण करणार का? तुम्हासनी आम्हा पोरांचं भविष्य असंच बनवायचं आहे? आमच्या पिढीला ह्यातनं मुक्ती नाही मिळणार. जे व्हायचं ते होऊ दे. आम्ही त्यांच्या वाडीत कधी नाही जाणार. आणि काय बातमी आहे? बातमी तर खूपच वाईट आहे. काय सांगावं, तुम्हीच काहीतरी करा. खूप आकडतात ते बाप आणि लेक. असं ताटमानानं चालतात की काय सांगावं. आपल्या लायकीपेक्षा जास्तच घमंड आहे त्यांना. एकदा का त्या बापानं पोराची गुरमी उतरवली ना, समद डोकं ठिकाणावर येईल. समधी गुरमी उतरून जाईल. काय म्हणाला होतस की आपल्या जातीतल्या लोकांच्या गळ्यावर मडकं आणि कमरेवर झाडू बांधलेला पाहिला तर भीमराव रडू लागला? आता जरा विचार करा की भीमरावच्या भावाच्या गळ्यात मडकं आणि कमरेत झाडू बांधलेला असेल आणि चालत चालत आपल्या घराच्या दिशेने जात असेल तर त्यांचा स्वाभिमान जाईल ना तेल आणायला.
वा शेठजी वा, काय उपाय शोधलाय. खरंच लय बुद्धी आहे तुमच्याकडे. तर मग विचार कसला करता? पकडा यासनी आणि टाका गळ्यात मडक आणि बांधा कमराला झाडू. चला लवकर. समद्यांनी शपथ घ्या की तुम्ही असं कोणतं बी काम करणार नाही ज्यामुळे तुम्हाला अपमान झाल्यासारखं वाटेल. आम्ही तर समधी कामं अशीच करतो या भीम, ज्यामुळे आम्हाला लय वाईट वाटतंय. पण समद काम सोडल्यावर आम्ही जगणार कसं? पण आम्ही शपथ घेतो का हळूहळू समद सोडून आम्ही सन्मानानं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या मधलं कोणी बी यो मडका आणि झाडू आता कधी बी नाही उचलणार. नाही उचलणार आम्ही कधी. आपली लाज आणि जीवाच्या हक्कापायी जर नाही लढलो तर कोणी बी आपल्याला सन्मान देणार नाही. जगाला समजवायच्या आधी स्वतःला समजवायला पाहिजे की आपण माणूस आहोत. आम्हाला बी स्वाभिमान आहे आणि आपलं स्वतःच स्वातंत्र्य आहे. आज याची आणि याच्या भावाची आणि बापाच्या सन्मानाची सर्वांसमक्ष मिरवणूक काढूया. तेव्हा जाऊन यांना समजेल की यांची लायकी काय ते.
अरे तुझ्या ए, पुढे नको येऊ. पकडा यांना. कुणी बी पुढे नाही यायचं, नाहीतर एक एक करून समद्यांचे डोके फोडून टाकेल. ध्रुव आनंद, तुम्ही उजव्या बाजूने निघा. पण पुरंजन काका तुम्ही माझी काळजी करू नका, मी बघतो याच नाही. तुम्ही निघा लवकर. तू यांची रक्षा करणार. पाय तोड यायचंय, चांगला धडा शिकवायला. काठी दे. आम्ही जाऊन त्यांना पकडतो. चल मंगेश, चल आशिष. तू असं पळून का येत होतास आणि असं घाबरलं का आहेस? ते गाववाला आमचा पाठलाग करतात. पण का काय झालं? ते म्हणत होते याच्या गळ्यामध्ये मडकं बांधून याच्या आणि याच्या बापाची लाच काढूयात म्हणून. मेला का आता? काय अजून जिता आहे? बोला, मारायचं का? नाही, बाप लागेल. चला. उजव्या बाजूला या पायी त्यासने धावाय सांगत होतो की उजव्या बाजूला आपल्या जातीच्या लोकांची वाडी आहे आणि दोघं बी तिकडे पोचतील तर त्यासने वाचवू शकतो. जर गावात कुठे आनंद यांच्या हाती लागला असता तर याचा जीव घेतला असता.